नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे. बंगालच्या उपसागरात उत्तरेला तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे जरी भूभागावर सरकलं असलं तरी ते बऱ्यापैकी उत्तरेला म्हणजेच झारखंड, बिहारच्या दिशेने सरकलं आहे. त्याचा परिणाम मध्य भारतावर आणि महाराष्ट्रावर जरी होत असला तरी त्याचा प्रभाव अपेक्षे एवढा नाही. याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये जी तीव्रता अपेक्षित आहे ती तीव्रता सध्या दिसत नाही. स्पेशल रिपोर्टनुसार भारतातील पर्जन्यमानाची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. आत्तापर्यंत आपण बघतो आज 18 तारीख जुलैची पावसाची घट ही 24% आहे. म्हणजे केवळ 76% पाऊस सध्या भारतामध्ये पडलेला आहे. आणि ही तूट मोठ्या प्रमाणात आहे, कारण जुलै हा तसा सर्वाधिक पावसाचा महिना आहे आणि तो अर्धा संपला आहे. या काळात एवढी मोठी पावसाची घट ही पुढील 2 महिन्यात भरून निघेल का, हा मात्र प्रश्न कायम राहणार आहे. गेल्या 48 तासात झालेल्या पावसाच्या प्रमाणाचं जर आपण निरीक्षण केलं तर ओरिसा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश पूर्व, त्याचबरोबर काही प्रमाणात विदर्भामध्ये आणि तेलंगणामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण चांगल्यापैकी राहिलेलं आहे. कोकण किनारपट्टीला देखील पावसाचं प्रमाण वाढलं असून गुजरातमध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढलं आहे. जवळपास केरळपर्यंत किनारपट्टीला पाऊस होतोय. महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी किरकोळ पावसाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पावसाचं प्रमाण अपेक्षे एवढे वाढताना दिसत नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या स्थितीचा अंदाज घेतो. महाराष्ट्रात देखील स्थिती गंभीर बनत चाललेली आहे. पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. एल निनोचा मोठा प्रभाव मान्सून 2026 वर आहे. कोकणामध्ये आज 18 जुलैला 1% घट आहे. मध्य महाराष्ट्रात 3% घट आहे. मराठवाड्यात 41%, तर विदर्भात 34% घट आहे आणि एकूण 14% घट, म्हणजे सध्या 86% पावसाचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये. देशाच्या तुलनेत ही परिस्थिती जरी चांगली असली तरी पाऊस हा केवळ कोकण किनारपट्टीचे काही जिल्हे आणि घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे नोंदला गेला आहे. त्यामुळे बाकी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीरतेकडे सरकते आहे. प्रत्येक दिवशीच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय हवामान खात्याने दिलेले अलर्ट्स बघत असतो. विदर्भ आणि कोकण वगळता आज महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. पूर्वेकडील काही राज्यांमध्ये रेड अलर्ट देखील दिला आहे. छत्तीसगडमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रासाठी हा अंदाज 19 तारखेलाही कायम आहे. भारतीय हवामान खात्याने 20 तारखेला मात्र महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही. 21 तारखेला देखील पावसाचा अंदाज महाराष्ट्रात भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाही. 22 तारखेला देखील अंदाज देण्यात आलेला नाही. 23 तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. आणि भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये पावसाची उघडीप दाखवण्यात आली आहे. आपण बघतो महाराष्ट्रामधील पावसाची परिस्थिती कशी असू शकते याचा अंदाज आपण या ठिकाणी थोडक्यात घेणार आहोत. एकूणच महाराष्ट्रात आणि भारतात कशा पद्धतीने पाऊस वाढू शकतो की कमी होऊ शकतो याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येतोय. तसाही भारतात फारसं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. मात्र सध्याच्या अंदाजानुसार विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण पुढील काही दिवस वाढण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा या ठिकाणी मात्र पावसाचं प्रमाण कमी राहील असं दिसतंय एकूण अंदाजानुसार. ECMWF मॉडेलच्या अंदाजामध्ये आपण JFS मॉडेलचा अंदाज बघितला तर आज 18 तारखेला विदर्भाच्या काही भागामध्ये आणि कोकणामध्ये पावसाचा प्रभाव दाखवला आहे.
उद्याही दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात थोडं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. दक्षिण कोकणमध्ये थोडं पावसाळी वातावरण आहे, मात्र पूर्व भारताकडून पावसाचं प्रमाण वाढण्याचे अंदाज देण्यात आले आहेत. हा पाऊस पूर्व आणि उत्तर भारत असं सरकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राला याचा फार फायदा होणार नाही असं दिसतंय. मात्र 23 तारखेला महाराष्ट्रात बऱ्यापैकी वातावरण निर्मिती होईल असा GFSचा अंदाज आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं हे वातावरण अधिक प्रभावी दाखवण्यात आलेलं आहे. पावसाळी वातावरण 25, 26 आणि 27लाही महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे. कमी दाबाचं क्षेत्र हे 27 तारखेला पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश या भागावर असण्याची शक्यता आहे. जसाही अरबी समुद्रातील मॉइश्चर त्याला मिळेल तशी त्याचं प्रभाव किंवा गती वाढण्याची शक्यता आहे. 18 तारखेला महाराष्ट्रामध्ये आजच्या नवीन अंदाजामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण अतिशय चांगल्या प्रकारचं दाखवण्यात आलं. यामध्ये सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर अतिशय चांगलं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. 19 तारखेला देखील स्थानिक वातावरण छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, सोलापूर, लातूर, धाराशिव, सांगली, पूर्व विदर्भातील किंवा संपूर्ण विदर्भातील बहुतांश जिल्हे, मात्र नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये किंवा गडचिरोलीत, वर्ध्यामध्ये, यवतमाळमध्ये पावसाचं प्रमाण थोडं अधिक राहण्याची शक्यता आहे. 19 तारखेला कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण अधिक वाढेल असं ECMW मॉडेलचा अंदाज आहे. 20 तारखेला देखील कोकण किनारपट्टीसहित पूर्व विदर्भ आणि विशेष करून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, परभणी, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव, सोलापूरमध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता देखील कायम आहे. कोकणात पावसाचा प्रभाव अधिक वाढणार आहे. 21 तारखेला कोकण किनारपट्टीत पाऊस असणारच आहे, परंतु त्याबरोबरच विदर्भ बहुतांश जिल्ह्यामध्ये आणि अगदी जळगाव जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा, जालन्याचा उत्तरेकडील भाग, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं पाऊसमान अगदी नंदुरबार, धुळ्यापर्यंत दिसतंय. पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस मात्र 21 तारखेपासून थोडा हलका कमी होण्याची शक्यता आहे. 22 तारखेपासून आपण बघतो थोडं उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. थोडं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस कमजोर होण्याची शक्यता आहे. 23 तारखेला मात्र आज हा मॉडेल एररही असू शकतो किंवा अंदाज बरोबरही असू शकतो, पण प्रत्येक दिवशी होणारा अंदाज महत्त्वाचा आहे, कारण 23 तारीख तशी जवळ आहे. विदर्भातील काही भागावर कमी दाबाचं क्षेत्र सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे संपूर्ण विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. यामध्ये अगदी मराठवाड्याचा आणि उत्तर महाराष्ट्राचाही जळगाव जिल्हा समाविष्ट असेल. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, बीड आणि लातूर, धाराशिव, सोलापूरपर्यंत त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे एकूणच जर ही सिस्टम महाराष्ट्रावर परिणाम करत असेल तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस होईल, परंतु मॉडेल एरर ठरतो कधी कधी आणि बघूयात आपण. 24 तारखेला देखील एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे आणि अतिवृष्टीची शक्यता देखील विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये नोंदवण्यात जाईल अशा प्रकारचा अंदाज आहे. मात्र कोकण किनारपट्टीसहित उर्वरित महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण घटण्याची शक्यता आहे.
25 तारखेला देखील विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात पावसाची नोंद होईल. कोकणातही पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज आहे. थोडं नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला देखील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कालही हाच अंदाज होता. 26 तारखेपासून महाराष्ट्राच्या उत्तरेकडून संपूर्ण विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी प्रमाण वाढणार आहे. महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाला देखील जोर मिळणार आहे. त्यामुळे अंदाज सकारात्मक आहे 26 तारखेला. 27 तारखेला विदर्भात स्थानिक वातावरण आहे. मराठवाड्याच्या उत्तरेकडे स्थानिक वातावरण आहे. कोकणात प्रभावी वातावरण दाखवण्यात आले. उत्तर महाराष्ट्रातही स्थानिक वातावरण असणार आहे. 28ला विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे, किरकोळ स्वरूपामध्ये, म्हणजे प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल. 29ला पुन्हा एकदा एका खंडाकडे आपण सरकतो आहोत की काय, परंतु महाराष्ट्रातले पावसाचं वातावरण पुन्हा एकदा कमी व्हायला सुरुवात होणार आहे. 30 तारखेला ही फारसं समाधानकारक वातावरण नाही आहे. म्हणजे 28, 29, 30 पावसाचं प्रमाण आता जरी आपल्याला कमी दाखवलं जात असलं तरी माझा अंदाज आहे की या काळात हा पुढचा अंदाज आहे आणि या ठिकाणी अजून हवामानात बदल होतील आणि त्यामुळे हा अंदाज देखील बदलण्याची शक्यता आहे. 2-3 दिवसाच्या उघडपीनंतर पुन्हा एकदा आपल्याला स्थानिक वातावरणाचा प्रभाव विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असा वाढण्याची संकेत देण्यात आले आहे. ऑगस्टची सुरुवात देखील महाराष्ट्रात पावसाळी आहे, मात्र यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ, कोकण असं पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे पावसाची उघडीप नाही पूर्णतः, परंतु मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण 1 ऑगस्टला कमी असण्याची संकेत दिले आहेत. हवामानात आणखी बदल होतील. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे बिहारकडे वरती सरकलेलं आहे. त्यामुळे त्याचा जो प्रभाव आहे तो सध्या तरी महाराष्ट्रावर फारसा जाणवत नाही. मात्र जसं हे थोडं उत्तरेला सरकून मध्य भारतापर्यंत पोहोचेल 20-21 तारखेला, तेव्हा पुढे सरकल्यानंतर म्हणजे आपण 22 तारखेला बघतो, 22 तारखेपर्यंत तरी त्याचा भारतावर फार प्रभाव नाही. मात्र 24-25 तारखेला एक नवीन सिस्टम किंवा हीच सिस्टम थोडी मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता आहे. आपण बघतो तर 25 तारखेला साधारण मध्य भारतावर परिणाम करेल आणि 25-26 तारखेनंतर एमजिओ फेज हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. म्हणजे 1, 2, 3 या घराकडे तो सरकणार आहे आणि त्यामुळं वादळी प्रणाल्या महाराष्ट्रासाठी, भारतासाठी उपयुक्त ठरणार आहेत असा एक प्राथमिक अंदाज आहे. जसे ही सिस्टम मध्य भारतावर येईल तेव्हा तिला अरबी समुद्रातून मॉइश्चर मिळणार आहे आणि परिणामी भारताच्या बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. खास करून गुजरातमध्ये मोठं पावसाळी प्रमाण यामुळे निर्माण होईल असा अंदाज आहे. परंतु त्याचा महाराष्ट्रालाही काही फायदा होऊ शकतो का हे देखील बघणं आवश्यक आहे. एखादी वादळी प्रणाली ही पॅसिफिक महासागराच्या उत्तरेला जर बनली तर मात्र आपल्याला आपला बाष्प संपूर्णपणे या दिशेने ओढलं जातं आणि मग पर्यायाने त्याचा दुष्परिणाम आपल्या मान्सूनवर होतो. अशाच प्रकारची एक सिस्टम साधारण 28 ते 30-31च्या दरम्यान पॅसिफिक महासागरात बनणार आहे. जसं 22 चक्रीवादळ आपण बघितलं होतं त्याच पद्धतीचं हे चक्रीवादळ असेल आणि त्यामुळे मग पुन्हा एकदा आपला मान्सून वीक होईल. आपण साधारणपणे या 15 दिवसामध्ये येणाऱ्या भारतामध्ये चांगलं पाऊसमान राहील असा अंदाज दिलेला आहे. यामध्ये पूर्व भारत असेल, मध्य भारत असेल किंवा अगदी गुजरातचा राजस्थानचा काही भाग असेल, या ठिकाणी जोरदार पावसाचं वातावरण तयार होणार आहे. विदर्भामध्ये देखील किंवा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढणार आहे प्राथमिक अंदाजानुसार. आपण झटपट ECMWF मॉडेलनुसार आजची पावसाळी परिस्थिती बघणार आहोत. आजही महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. यामध्ये अहिल्यानगर, पुणे, बीड, अगदी पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, थोडं नंदुरबार जिल्ह्यामध्ये अजून समाधानकारक पावसाचं वातावरण दिसत नाही आहे. परंतु आज देखील
चांगल्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचं असण्याची शक्यता आहे. आणि यामध्ये आपण बघतो की छत्रपती संभाजीनगरपासून तर अहिल्यानगर, बीड, पुणे पूर्व, सातारा पूर्व आणि अगदी लातूर, धाराशिव, सोलापूर, परभणी, नांदेडपर्यंत, शिवाय विदर्भातीलही सर्व जिल्हे आज चांगले पाऊस देतील असा अंदाज आहे. 19 तारखेला देखील स्थानिक वातावरणाचा शक्यता अजून कायम आहे. थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण सध्या कमी दिसतंय, तरी जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाच्या घटना घडणार आहेत. 20 तारखेला देखील अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आपल्याला बघायला मिळणार. शिवाय कोकणातही पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. तीच परिस्थिती 21 तारखेला आहे, परंतु वातावरण थोडं उत्तरेला सरकते. म्हणजे उत्तर मराठवाडा आणि विदर्भ, कोकण असंही पावसाळी वातावरण राहणार आहे. तीच परिस्थिती आपण बघतो की थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा उत्तरेकडील भाग, कोकण असं थोडं पावसाळी वातावरण आहे 22 तारखेला. त्यानंतर आपण बघतो की विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल. कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण 23 आणि 24ला कमी राहणार आहे. एक सिस्टम विदर्भावर परिणाम करण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडं मुसळधार पावसाचं वातावरण 24-25 नंतर विदर्भाच्या काही भागात असू शकतं असा अंदाज आहे. मात्र या वादळी प्रणाल्या सातत्याने जागा बदलत असतात, त्यामुळे शक्यता आपण यावरही बाबींवर लक्ष देणार आहोत. 26 तारखेला स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये आहे. कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आपण 27लाही बघतो कोकणात बऱ्यापैकी पाऊस वातावरण राहील आणि महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी केवळ स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. 28 पासून पावसाचं प्रमाण पुन्हा कमी होण्याचे संकेत आले आहेत. ऑगस्टची सुरुवात किंवा ऑगस्टचे पहिले 2 आठवडे हे देखील पावसाळी असणं अपेक्षित आहे. हवामानात अजून बदल होतील आणि आपण ते निरीक्षण करू. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.